महाराज साधू स्वाभिमानी असतो बरं. हे लोकांना सवय पडली. मला लोक म्हणते महाराज तुम्ही जरा ऍटिट्यूड मध्ये राहतात. ऍटिट्यूड मध्ये नाही राहतात, स्टँडर्ड मध्ये राहतो. आम्ही स्टेटस चांगले नाही ठेवत, पण स्टेटस मेंटेन चांगलं करतो. आम्ही त्याचे शिष्य आहोत ना. वेदाचा तो अर्थ आम्हाशी तर ठावा. मला त्या दिवशी लग्नात कोणतरी म्हणे महाराज या ना फोटो काढायला उभं राहा. मी म्हणलं राहिलं सामान्य लोकांच्या लाईनीत जर महाराज उभा राहिला तर महाराजाची काय व्हॅल्यू आहे? कोणासोबत? जे समोर जाऊन भांडणं करणार आहे त्याच्यासोबत फोटो काढायसाठी महाराजाला लाईनीत उभं राहावं? विठ्ठल बऱ्याच ठिकाणी लग्नाला जातो. लोक म्हणतात नाही पहिले महाराजांना घेऊन चला, महाराजांचा आशीर्वाद होऊ द्या, नंतर बाकीची लाईन लावा. जर तुम्ही एखाद्या साधूला जर सामान्य लोकांच्या लाईनीत उभे करत असाल, हा आपला हलकेपणा आहे. मग नाही राहिला तर महाराज जरा शिष्ट दिसते. अरे जो श्रेष्ठ असतो त्याच्यामध्ये शिष्टता असते. शिष्ट शब्द वाईट नाही बरं महाराज. ऐसा चालोनिया आला श्रेष्ठाचार. कळत नाही लोकांना. मला एक जण म्हणे महाराज आरती चालू असते, महाराज बसून राहते. बरं आरती करताना उभं राहिलं पाहिजे हे कोण सांगितलं? कुठं लिहून आहे? कुठे लिहून आहे आरती करताना उभं राहिलं पाहिजे? कुठं लिहून आहे? बरं आपल्याला समजत नाही हे समजत नाही त्याला. ज्याला समजते त्याला समजावून सांगते. आता हे किती जणांना समजलं हे मलाही नाही समजलं. मला पकडणं अवघड जाते बरं. खूप लक्षपूर्वक ऐकावं लागते. मी मगाच सांगितलं थोडस लक्षपूर्वक ऐका. मी सगळं का सांगतोय? तुमच्या जीवनामध्ये ऍटिट्यूड नसावा पण स्टँडर्ड असावा.